माझ्या बाळा, तू आलास? मी तुझी वाट पाहत होतो. आजचा हा शुक्रवार तुझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. का रे? इतका का विचार करतोयस? डोळ्यात पाणी का आहे तुझ्या? तुला असं वाटतंय ना की मी तुला विसरलोय? तुला वाटते की स्वामी तुझ्याकडे लक्ष देत नाहीत? पण माझ्या बाळा, ज्याची तू इतके दिवस चातकासारखी वाट पाहत होतास ना, तीच गोड बातमी घेऊन आज मी तुझ्या दारात आलो आहे. आजचा हा संदेश पूर्ण ऐक. याकडे दुर्लक्ष अजिबात करू नकोस. कारण ही केवळ माहितीच नाही, तर तुझा आणि माझा प्रत्यक्ष संवाद आहे. बाळा, तुला वाटतंय की मला यायला उशीर लागला. तू म्हणतोस, स्वामी किती साकडं घातलं, किती वेळा तुम्हाला हाक मारली, पण तुम्ही का आला नाहीत? पण माझ्या लेकरा, मी कधीच लांब नव्हतो. तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो. तुला जे हवं आहे ते देण्यासाठी मी ती योग्य वेळेची वाट पाहत होतो. कच्ची फळं कधीच गोड लागत नाहीत. त्याला पिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तुझ्या आयुष्यातली ही आनंदाची वेळ आता आली आहे. मी तुला आज इथे का बोलावलं आहे माहितीये? कारण तुझं मन आता थकलं आहे आणि मला तुला पुन्हा उभं करायचं आहे. कधी कधी संकटाच्या काळोख्यात माणूस देवाचा हात सोडून देतो. तू सुद्धा तसंच काहीसं केलंय का? विसरलास का मला? पण मी तुला कधीच विसरू शकत नाही. तू माझा अंश आहेस. जेव्हा तू रडत होतास तेव्हा मी तुझे अश्रू पुसत होतो. जेव्हा तुला कोणीच आधार दिला नाही तेव्हा मी तुला माझ्या कुशीत घेतलं होतं. आज तुझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडणार आहे ती माझ्या आशीर्वादाची थाप आहे. तुला प्रश्न पडला असेल की स्वामी कोणती गोड बातमी सांगणार आहेत? बाळा, तुझ्या मनात जी इच्छा अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे ना, ज्या कामासाठी तू रात्रंदिवस कष्ट करतोयस ना, आणि तरीही तुला यश मिळत नव्हतं, आणि ते काम आता तुझं मार्गी लागणार आहे. मग ते घरचं असो, नोकरीचं असो, व्यवसायाचं असो किंवा कुटुंबातल्या कटकटीचं असो, मी स्वतः तुझा हात धरून तुला त्यातून बाहेर काढणार आहे. तुला आज एखादा असा फोन येईल किंवा असा निरोप मिळेल ज्याची तू स्वप्नातही अपेक्षा केली नव्हतीस. जर तुला वाटत असेल की मी तुझ्या सोबत आहे, जर तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव होत असेल ना, तर मला फक्त एक लाईक करून सांग की तू माझा शब्द ऐकतोयस. हे तुझं लाईक म्हणजे तुझं माझ्यावरचं प्रेम आहे. तू फक्त हो म्हण, बाकी सगळं मी सांभाळून घेईन. आयुष्यात कितीही वादळ आलं तरी डगमगू नकोस. कारण
या वादळाचा शेवट माझ्या अंगावरच्या मायेच्या सावलीत होणार आहे. बाळा, विश्वास ठेव. ज्याने तुला जन्म दिलाय तो तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही. लोक तुला नावं ठेवतील, लोक तुझी साथ सुद्धा सोडतील, पण भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक शब्दच नाही, तर ते माझं तुला दिलेलं एक वचन आहे. आजपासून तुझ्या आयुष्यातली नकारात्मकता संपणार आहे. फक्त तू हार मानू नकोस. आजचा हा व्हिडिओ, हा संदेश शेवटपर्यंत ऐकणं हे सुद्धा एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे. बाळा, माझ्याकडे येताना अहंकार बाजूला ठेवणे. तू जेव्हा स्वतःला मला समर्पित करतोस तेव्हा तुझ्या आयुष्याची जबाबदारी ही माझी असते. आज अनेक लोक म्हणतात की चमत्कार घडत नाही, पण बाळा, तुझं दररोज सकाळी जिवंत उठणं हा सुद्धा एक चमत्कारच आहे. तुझ्या घराचा उंबरा मी ओलांडला आहे. आता तुझा वनवास संपला आहे. तुझ्या कष्टाची चीज करण्याची आता वेळ आली आहे. तुला आठवते त्या दिवशी तू खूप रडला होतास. तुला वाटत होतं की आता सगळं संपलं, पण मी तुला सावरलं का? कारण मला तुझ्याकडून खूप काही करून घ्यायचं आहे. तू फक्त निमित्त आहेस. करता करविता मीच आहे. हा शुक्रवार तुझ्यासाठी विजयाचा दिवस ठरणार आहे. तू फक्त शांत राहा आणि माझ्या नामाचा जप कर. श्री स्वामी समर्थ या मंत्रात इतकी ताकद आहे की ती काळजालाही पलटू शकते. बाळा, आता उठ, डोळे पुस आणि आनंदाने या नवीन दिवसाचे स्वागत कर. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुझे आभार, कारण यातून तू तुझी निष्ठा सिद्ध केली आहेस. हा संदेश आपल्या इतर भाविकांपर्यंतही पोहोचव, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात आशेचा किरण निर्माण होईल. विसरू नकोस, मी तुझी वाट पाहत आहे आणि कायम तुझ्या सोबतीला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी.